नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कार्यालय शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर मित्रांनो, ज्या उमेदवारांचं शिक्षक भरतीमध्ये निवड झाली होती त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झाले मित्रांनो। आता त्यांना नियुक्तीपत्र केव्हा दिले जाणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो। बघा मित्रांनो, ही नोटीस दिनांक 10/3/2024 जारी करण्यात आली। या नोटीसमध्ये कोणत्या तारखेला तुमचं नियुक्तीपत्र दिले जाणार आहे ते डिटेल बघायचं मित्रांनो। बघा मित्रांनो, विषय काय दिले, पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे शिक्षक पदभरतीसाठी पात्र उमेदवारांनी समुपदेशनासाठी उपस्थित राहण्याबाबत नोटीस आहे। उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संदर्भ 01 पत्रान्वये दिलेल्या सूचनानुसार जिल्हा परिषदकडे प्राप्त निवड यादीतील उमेदवारांची दिनांक 4 मार्च 2024 ते 6 मार्च 2024 रोजी मूळ कागदपत्र पडताळणी करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदकडील पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पद भरती करिता सोबतच्या यादीतील पात्र उमेदवारांची दिनांक 13/3/2024 रोजी समुपदेशनासाठी पदस्थापन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। तरी समुपदेशनासाठी वेरूळ सभागृह छत्रपती संभाजीनगर येथे मूळ कागदपत्रासह सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे। सदर दिवशी गैरहजर राहिल्यास सदर उमेदवारांचा नंतर विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी मित्रांनो। बघा, कोणती तारीख दिली, तुमचं नियुक्तीपत्र कोणत्या तारखेला दिले जाणार आहे, 13/3/2024 हे लक्षात ठेवायचं मित्रांनो। बघा मित्रांनो, सोबत प्रेझेंट उमेदवार आणि अब्सेंट उमेदवारांची लिस्ट पण दिली आहे। बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।